मंडळी, उन्हाळा आला की सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर डोळ्यासमोर येतो तो म्हणजे कोकम. आता कोकम आणि कोकणातला तो रातांबा किंवा आमसूल हे केवळ चवीसाठी नाही तर औषधी गुणधर्म त्याचे ना थक्क करणार आहेत. तर हेच कोकम, कोकम सरबत आणि ह्याचे माहीत नसलेले असे भन्नाट फायदे मी तुम्हाला सांगते, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नंबर 1 ते म्हणजे अँटीबॅक्टेरियल आणि अँटीव्हायरल. आता कोकम सरबत हे केवळ उष्णता कमी करत नाही तर शरीरातील संसर्गाशी लढण्याची क्षमता वाढवतं. पावसाळ्याच्या सुरुवातीला किंवा ऋतू बदलताना किंवा भर या उन्हामध्ये जे काही पोटाचे विकार आपल्याला होतात ना, ते सगळे विकार कोकमामुळे रोखले जाऊ शकतात. दुसरं म्हणजे ग्लायसेमिक इंडेक्स. कोकमाचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो, त्यामुळे मर्यादित प्रमाणात किंवा साखरेऐवजी जिरं मीठ घालून घेतलेलं कोकम सरबत रक्तातील साखरेची पातळी जी आहे ना ती अचानक वाढू देत नाही. यानंतरचा फॅक्टर आहे तो म्हणजे त्वचेतील आणि त्वचेसाठी टॉनिक. उन्हाळ्यामुळे त्वचेवर येणारे रॅशेस, खाज किंवा सनबर्न या सगळ्यावर ना कोकम सरबत पिणं हे अत्यंत गुणकारी आहे. हे रक्ताभिसरण सुधारून त्वचेला नैसर्गिक चमक देत असतं. पुढचा पॉइंट म्हणजे अँटीऑक्सिडंटचा खजिना. कसं आहे मंडळी, यामध्ये ना गार्सिनोल नावाचा एक महत्त्वाचा फॅक्टर असतो जे पेशींच्या नुकसानीला रोखतो आणि कर्करोगासारख्या म्हणजे कॅन्सर सारख्या आजारांपासून सुद्धा आपलं संरक्षण द्यायला आणि संरक्षण करायला अगदी सक्षम असतो. पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे आपण कोकम सरबताचे फायदे बघितले, मात्र हे कोकम सरबत बनतं कोकमापासून. तर कोकम ना हे सांधेदुखीसाठी आरामदायी आहे. कोकमामध्ये दाह शामक म्हणजे अँटी इन्फ्लामेटरी गुणधर्म आहे. जुन्या काळामध्ये सांधेदुखी सूज कमी करण्यासाठी ना कोकमाचा अर्क हा पूर्वीपासून वापरत आलेले आहेत, त्यामुळे तुम्ही सुद्धा वापरू शकता. पुढे म्हणजे लिव्हर डिटॉक्स. कोकम हे तुमच्या लिव्हरसाठी खूप फायदेशीर आहे. त्यातले विषारी घटक बाहेर काढून टाकण्यासाठी मदत करतं. अतिउष्णतेमुळे किंवा मसालेदार अन्नामुळे लिव्हरवर येणारा जो ताण आहे तो सुद्धा कोकम कमी करतं. पुढचं म्हणजे नैसर्गिक सनस्क्रीन. हो, कोकमाच्या बियांपासून बनवलेलं तेल हे त्वचेवर संरक्षक थर निर्माण करतं, जो सूर्याचे जी UV रेज आहेत त्यापासून आपल्या त्वचेचं संरक्षण करत असतं. या पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे स्मरणशक्तीसाठी पूरक. काही अभ्यासानुसार असं सांगण्यात आलंय की कोकमातले काही घटक आहेत ते मेंदूतील न्यूरॉनचं संरक्षण करतात, ज्यामुळे एकाग्रता वाढवण्यास मदत होते. आता हे कोकम तुम्ही कशा प्रकारे वापरू शकता, तर त्यामध्ये नंबर 1 सोलकढी. कोकमाचा अर्क किंवा नारळाचं दूध एकत्र करून बनवलेली ही सोलकढी आहे ना, हे अगदी जगातलं सर्वोत्तम प्रोबायोटिक पेयांपैकी एक मानलं जातं, जे आतड्यांच्या आरोग्यासाठी सुद्धा उत्तम असतं. दुसरं म्हणजे पित्तावर उपाय. जर तुम्हाला वारंवार पित्ताचा त्रास होत असेल तर सुके कोकम, ज्याला आपण आमसुलं सुद्धा म्हणतो, ती पाण्यात भिजवून ते पाणी प्यायल्यानं त्वरित तुम्हाला आराम मिळतो. आता एक क्विक टिप तुम्हाला देते. बाजारात मिळणारी कोकम सरबत अनेकदा ना कृत्रिम रंग किंवा साखरेने भरलेली असतात, त्यामुळे तुम्ही घरी बनवलेली जी कोकम सरबत आहे किंवा कोकमाचा आगळ आहे ते नैसर्गिक पद्धतीनं जे बनलेलं आहे ना ते तुम्ही वापरा, जे आरोग्यासाठी 100% फायदेशीर आहे. त्यामुळे असं उन्हाळ्यामधलं अगदी आपल्या सगळ्यांचं फेवरेट कोकम सरबत किंवा हे कोकम, आमसूल, रातांबे यांचे बरेच फायदे आहेत आणि शरीरासाठी अगदी भन्नाट काम हे कोकम करत असतं. त्यामुळे आजच तुमच्या आहारामध्ये हे घ्या आणि तुमचा उन्हाळा एकदम फिट अँड फाईन करा. बाकी हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि भरपूर शेअर करा.